भी हेलो, जो भी ऑफ साइड पे बैठे हैं प्लीज लाइन के बाहर आ जाइए और बैठिए, प्लीज रिक्वेस्ट करता हूं मैं। कुठला? आदित्य शिंदे. ते बाकडा आहे ते आहे ना, बाजूला घे थोडं. कोणाला घेऊन? वलकेश आहे, वलकेश हेल्प करेल. मोरागांव पैंथर्स के लिए ओपनिंग बैट्समैन अतुल तिवारी और मनीष आडेकर. स्ट्राइक पे अतुल तिवारी. और मोरागांव स्काई वॉकर्स के कप्तान आइकॉन प्लेयर नरेन मांगेला बॉलिंग के लिए पहली ओवर. अंपायर्स रेडी. नरेन फर्स्ट बॉल लेकर अतुल तिवारी के लिए. बहुत ही अच्छी फील्डिंग यहाँ पर. और यहाँ पर मिसअंडरस्टैंडिंग अतुल तिवारी और मनीष आडेकर के बीच. फिर से एक डॉट बॉल. लगातार दो गेंदे डॉट डालते हुए नरेन मांगेला. यहाँ पर लॉफ्ट किया है बॉल को. प्रताप भागते हुए बॉल के लिए. बहुत ही अच्छी थ्रो और बहुत ही अच्छी फील्डिंग प्रताप के द्वारा. 3 बॉल 2 रन. यहाँ पर ऊपर से मारते हुए एंडू की बहुत अच्छी रन, लेकिन बॉल रोक नहीं पाए. 4 रन्स अतुल तिवारी. और यहाँ पर लीडिंग एज प्रशांत राठौड़ ने बहुत ही अच्छे से बॉल कलेक्ट कर ली है. निर्भय टांडल के पास थ्रो करते हुए विकेट कीपर, बहुत ही जाने माने बैट्समैन. मनीष आडेकर स्ट्राइक पर. मोरागांव पैंथर्स के कप्तान. यहाँ पर डॉट बॉल, बहुत ही अच्छी गेंद नरेन मांगेला. और ओवर खत्म होते हुए यहाँ पर ओमी, ओवर टू यू. थँक्यू अतुल. बर्थडे बॉय आजचा अतुल. आणि त्याच्याच वाणीतून आजच्या दिवसाची सुरुवात, आजच्या पहिल्या सामन्याची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले ते समाप्त झालं. पॉवर प्लेचं षटक, केवळ 7 धावा खर्च केल्यात. नरेनने सुरुवात खूप चांगली केली.
सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतोय गोलंदाज मनीष, माफ करा, प्रशांत सज्ज होत आहेत. अतुल खूप चांगल्या प्रकारे इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर. पॅन्थर संघाची एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं, अंडर प्रेशर पॅन्थर संघाने चांगली कामगिरी केली. पहिले दोन्ही सामन्यांमध्ये पहिला लो स्कोरिंग सामना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः अंडर प्रेशर जात असताना सांभाळलं, स्वतःला सावरलं आणि तो सामना देखील आपल्या खिशात टाकला. त्यानंतर निश्चितच सेकंड मॅचमध्ये जर पाहिजे झालं तर एका चांगल्या बलाढ्य संघाला त्यांनी एका चांगल्या स्कोअरमध्ये डिसेंट स्कोअरला चेस करत असताना त्या सामन्यात देखील विजय मिळवला. त्यामुळे निश्चितच अंतिम चेंडूवरती गेलेला तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. अंडर प्रेशर या संघाने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे निश्चितच हा संघ काहीतरी विशेष घेऊन या मैदानात उतरलेला पाहायला मिळतो. चेंडूचा इशारा आहे, व्हाईट बॉलचा इशारा, अँगलने अधिक बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नरेन मंगेला आणि स्कायवॉकर संघ, या संघाचा कॉम्बिनेशन अजूनही या संघाला प्राप्त झालं नाहीये. विशेषतः बॅटिंगमध्ये जर पाहायचं झालं तर संघाकडे चांगले बॅटर जरूर आहेत, परंतु प्रत्येक दोन्ही सामन्यांमध्ये बरेचसे प्रयोग करण्यात आले. दोन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर स्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. त्याचीच परिणिती आपण पाहतोय. दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. दरम्यान एक चांगला फटका येतोय मनीष अडेकरच्या बॅटमधून. 2 धावा या चेंडूवरती जरूर अर्जित होत आहेत. सुरुवात खूप चांगल्या प्रकारे झाली नरेन मंगेलेच्या माध्यमातून, परंतु या षटकात मनीष आता मात्र आपले हात खोलताना पाहायला मिळतोय. धावसंख्येला चांगली गती देखील देतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळी 13 या धावसंख्या होती, 13 रन्स होती स्कोर कार्ड. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, लॉफ्ट केलाय स्लॉक स्वीपच्या माध्यमातून. यावेळी चेंडू आतमध्ये येताना आईचा पाहायला मिळतोय, त्यामुळे धावून धावा काढण्याची संधी आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर होतोय, गॅदर करू शकलेले नाही आहेत नरेन, आणि 3 धावा या चेंडूवरती येत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम दर्जेदार आपण पाहिलं यावेळी रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव महत्वाची असते. जर तुम्ही पहिली धाव कोणत्याही क्षेत्रात चेंडू गेल्यानंतर तुम्ही अधिक वेगाने पूर्ण करताय, तर त्या ठिकाणी जर हलकासा मिसफील्ड अथवा संधी निर्माण झाली तर सेकंड रन तिकडे होऊ शकतो, अटेम्प्ट केला जाऊ शकतो. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, दूरवर ठेवलाय फलंदाजापासून. यात मात्र यश प्राप्त करतायत गोलंदाज प्रशांत. डॉट बॉल येत असताना धावसंख्या धावफलकावरती 17. यावेळी चांगला फटका, परंतु सरा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. अतुल बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. पण आजचं मार्केट कोण जाम करणार हे देखील आपण जरूर पाहणार आहोत. आज कोणता संघ असेल जो निश्चितच या आकर्षक करंडकावरती, या चॅम्पियनशिपवरती आपलं नाव कोरेल. कोण असेल जो मॅन ऑफ द सिरीज. 16 धावा धावफलकावरती, माफ करा, मगाची 17 धावांचा उल्लेख झाला, परंतु 16 धावसंख्या, 16 षटक क्रमांक दुसरं इथे पूर्ण झालं, समाप्त झालंय. नरेन पुन्हा आपला स्पेल कंटिन्यू करताना पाहायला मिळेल. रिषभ तांडेल येतोय, ज्याच्या एका षटकाराने मागच्या सामन्यात पांथर संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला होता. तोच रिषभ तांडेल आलाय. 7 मिळेल त्याला. मनीष अडीकरची राईट अँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन अजूनही खेळपट्टीवरती तसंच राहणार आहे. नरेन रणामनात विकेट. यावी ऑफ ब्रेकचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र आपला जायद अडकवलाय मनीष अडेकरला. पहिल्या चेंडूवरती विकेट.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित गेला पाहिजे, लक्षात घ्या. पहिला चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू ना टर्न कव्हर करू शकलेत. पंचांचा इशारा येतो त्या ठिकाणून, टाइम आउट देऊ शकता सर. आता लक्षात घ्या, सर्व संघांसाठी सूचना असेल. 2 मिनिटं आपण सामना थांबू, काही हरकत नाहीये. सर्व संघांसाठी सूचना आहे. पंचांनी आता स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली आहे, जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेळेत आला नाही, जो 1 मिनिटाचा अवधी असतो त्यामध्ये येऊन तो तयारीत राहिला नाही खेळण्यासाठी, तर इथे मात्र बॅटर आउट दिला जाऊ शकतो. जो नियम आहे त्या नियमानुसार बॅटरला आपण आउट, पंचांच्या माध्यमातून टाइम आउट घोषित केलं जाऊ शकतं. याची नोंद घ्या प्रत्येक संघाने. सो नेक्स्ट बॅटर तयारीत ठेवा आधीच. विकेट गेल्यानंतर विचार करू नका, ना बॅट शोधत बसू नका, आधीच रेडी राहा. यस, प्ले. धावसंख्या दफल होती 16, दुसरा गडी बाद झालाय. चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावी नरीनच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याला अटेंड करा. इफ जास्त क्रिटिकल काही नसेल तर हरकत नाहीये. या बॅटर रेडी होतोय. सो मी विनंती करेन आपल्या आयोजन समिती थोडंसं त्या ठिकाणी लक्ष द्या. बॅटर कम्फर्टेबल वाटत नाही आपल्याला त्या ठिकाणी अजूनही. अटेंड करायचं आहे. मी विनंती करेन आयोजन समितीला आणि सर्व खेळाडूंना विनंती की आपण गार्डचा यूज करा. गार्ड घालूनच खेळा, विदाऊट गार्ड कोणी खेळू नका. हा चेंडू टेनिस बॉलचा जो हेवी बॉल आहे तो साधा चेंडू नाहीये, त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आणि चांगला आहे, त्यामुळे निश्चितच स्वतःची काळजी घ्या. कोणत्या प्रकारची या ठिकाणी धावसंख्या 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्थिरावलेली. नरेन खूप चांगली कामगिरी पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतोय. यावेळी फ्लाइट दिला होता. लेग बिफोर विकेटची अपील हलकीशी पाहायला मिळाली. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा देतो पंचांच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपातील धाव कवली जाते. मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा आपण ASC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करतोय, लाईव्ह टेलिकास्ट करतोय. आपण पाहिलंय काल देखील अत्यंत उच्च दर्जाचं दर्जेदार असं प्रेक्षेपण 4K हाय क्वालिटी हाय डेफिनेशन हे टेलिकास्ट पाहायला मिळालं. मल्टीस्क्रीन देखील आपण पाहिली, मल्टिपल अँगल्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा एकदा स्वर चेंडू विसरू नका. जे ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतो. सबस्क्राईब करायला विसरू नका. धावसंख्या दाखल होती 18, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक लेग बाईज, एक स्वाईड अशा प्रकारच्या एक्स्ट्रा ज्या षटकात येताना पाहायला मिळतात. नरीनने इम्प्रेस केलं. पहिलं षटक अप्रतिम राहिलं. या षटकात पहिल्या चेंडूवरती मनीष सारखा एका मातब्बर फलंदाजाला आपल्या ऑफ ब्रेकच्या जाळ्यामध्ये अडकवलं. त्यानंतर कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी फ्लाईट देतोय, कधी अधिक वेगाने टाकतोय. यावेळी चांगला फटका शॉट पूल केलाय. 2 धावा त्यावरती जरूर प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मध्येने धावफलक जाईल तो. यावेळी 20 या धावसंख्येवरती रिषभ आणि रिषभला साथ देण्यासाठी आपण पाहतोय दिनेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिनेशच्या माध्यमातून काल अंतिम क्षणामध्ये खूप चांगली बॅटिंग झाली. विजयी स्ट्रोक देखील पाहायला मिळाले. अंडर प्रेशर खूप चांगली कामगिरी केली, विजय मिळवून दिलाय. या संघाचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास निश्चितच शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय. परंतु यावेळी एक वेगळ्याच बॉडी लँग्वेजने आणि एका वेगळ्याच इराद्याने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्काय वॉकर हा संघ पाहायला मिळतोय. अस्तित्वाची लढाई आहे. स्काय वॉकर संघासाठी जवळजवळ या स्पर्धेतील जो प्रवास आहे तो समाप्त झाला असं म्हणावं लागेल, कारण की ज्या प्रकारचं इक्वेशन या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, या ग्रुपमधील जी शेवटची मॅच असणार आहे ती मॅच खऱ्या अर्थाने महत्वाची मॅच असेल. ज्या मॅच मधील विजयी संघ, एका बाजूला ट्रॅक बुलेट, एका बाजूला लायन्स आपल्याला पाहायला मिळतील, जो सरळ दाखल होईल सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथे समाप्त होत आहे 3रं.
3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 22 धावा, 2 गडी बाद 22. डीजे थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्लस इथे घेतला गेलाय तो निर्णय चांगला निर्णय. आता जे निश्चितच आपण पाहतोय रेकग्नाइज बॅटर्स आहेत जे अजूनही खेळपट्टीवरती आहेत. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत चांगले चेंडू खेळलेत. हलकासा अंदाज त्यांना या खेळपट्टीचा जरूर आला आणि सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो लिटिल बिट मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आज थोडासा सामन्याला उशीर झाला आहे. बराच चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश देखील पाहायला मिळतो. जशी जशी आपण पुढे जाणार आहोत तशी जशी विकेट ड्राय होत राहील आणि दुपारच्या सत्रामध्ये कालच्या सारखेच आपल्याला मोठे फटके पाहायला मिळू शकतात. परंतु आता या पहिल्या सत्रात मात्र ते मोठे फटके पाहायला मिळतील का हे पाहावं लागेल. पहिला चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला, परंतु दिशा ह्या बाउन्सरशी ऑफस्टिकच्या बाहेरची आपण पाहिली. हात खोलण्याची खूप चांगल्या प्रकारची संधी मिळाली, रूप मिळाला, त्याचा उपयोग केला दिनेश यांनी. ऑफस्टिकच्या बाहेरचा असणारा चेंडू पॉईंटच्या दरम्यान खेळून काढत असताना पहिली धाव या षटकातील धावफलकावरती लगावली जाते. पुन्हा एकदा आकुटबाचा चेंडू यावी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, स्वतः येतात अजय, चेंडू खाली, कॉटन बॉल बाय अजय. रिषभ तांडेल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 3 डाऊन. थँक्यू. निबंडर मैदानी मध्ये आशिष येतील. पहिल्या मॅचचा खऱ्या अर्थाने नायक राहिला होता, संकट मोचक राहिला होता तो आशिष. पुन्हा एकदा सज्ज झाला पांथर संघासाठी. आता देखील संघाला त्याच्या बॅटिंगची आवश्यकता असणार आहे. संघ कुठेतरी अडचणीत सापडल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी गमावलेत. महत्वपूर्ण जे टॉप 3 हेवी टॉप 3 या संघाचे ते 3च्या 3 आता मात्र तंबूच्या दिशेने परतलेत. अजयला मिळतं यश. या देखील चेंडूवरती चांगला फटका येतोय, चांगला चेंडू, त्यावरती तेवढा दर्जेदार फटका. चेंडू जाईल यावी, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती वीरेंद्र सेवक स्टाईल सुरुवात चौकाराने करत असताना आशिष पुन्हा एकदा यावी, चेंडू हवेत आहे, मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर केला परंतु यावी फटका फसलाय आणि आशिष तंबूच्या दिशेने जाऊन बसलाय. विकेट नंबर 4 डाऊन. थँक्यू डीजे. आज डीजे मात्र खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल आजचा दिवस गाजवण्यासाठी सज्ज आहे. खूप चांगली गीत, सुमधुर गीत या स्पर्धेला खऱ्या अर्थाने माहोल क्रिएट करण्याचा काम करतायत. निबंडर मैदानी मध्ये नितीनला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न झाला इथे, हो नाही परंतु माघारी धाडलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला काय घडतंय, संधी होती विकेटची, गॅदर करू शकले नाही चेंडू. नितीन त्या ठिकाणी हलकासा आपल्याला पाहायला मिळाले, दिरंगाई दाखवली. खूप खराब कामगिरी आज रनिंग बिटवीन द विकेट. तुम्हाला लक्ष द्यावं लागतं गोलंदाजी बॉलवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 28-28. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल अजयने चांगली कामगिरी केली. 2 विकेट प्राप्त केलेत आणि धावा देखील दिल्या आहेत. परंतु या शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका येतोय दिनेशच्या बॅटमधून आणि पाहूया किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळालाय.
मित्रांनो बेसिक्स आहेत. पहिली धाव तुम्हाला खूप क्विकली कंप्लीट करायची आहे, तर या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या धावेचा देखील शक्यता प्राप्त होऊ शकते. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 30 धावा. 4 ओव्हर माफ करा, 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30 डीचे. थँक्यू डीजे. अप्रतिम दर्जेदार सुमधुर संगीतांचा हा मिलाप आणि ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट आणि संगीताचा जी जुगलबंदी पाहायला मिळते ती अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये स्वतः संगमालक प्रताप येत आहेत, परंतु पहिल्या चेंडूवर अफलातून फटका ऑन दी अप. चेंडू जाईल सीमा पार. हाला जवाब षटकार. थँक्यू डीजे. प्रताप वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय नितीन, जे होते कालपासून खामोश, परंतु आज गोलंदाजा न करतायत खामोश. 2 धावा. अप्रतिम. हा देखील फटका तेवढाच दर्जेदार. थँक्यू डीजे. नो बॉलचा इशारा आला या ठिकाणी. बहुतेक फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल असावा. फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल असावा. तोच नो बॉल इथे पंचांनी ते बाहेरलाय आणि नो बॉल घोषित केलाय. तर या नो वरती 2 धावांचा फटका. फील्ड रिस्ट्रिक्शनचा नो बॉल. मित्रांनो लक्षात घ्या, जे यंग क्रिकेटर आहेत, जे तरुण आहेत, युवा आहेत आणि नुकताच ज्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, काही नियम असतात मित्रांनो. तुम्ही फिल्डिंग सेट करता त्या फिल्डिंगचे देखील काही नियम असतात. ते नियम तुम्हाला पाळावे लागतात. 5-4चा नियम आपण कालपासून पाहतोय. ऑफ साईडला कमीत कमी 4 खेळाडू असणं आवश्यक आहे. लेग साईडला ऑन साईडला तुम्ही 5 पेक्षा जास्त लावू शकत नाही. पुढील चेंडू फ्री हिट. अप्रतिम चेंडू आणि तेवढ्याच दर्जेदार पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जरूर आहे. ओ वलके सर, व्हॉट आर यू डुईंग सर बिटवीन द मॅच? यू आर टेकिंग लाइडर गोइंग टू. ओ वलके सर, बॉटम हँडेड स्ट्रॉंग बॉटम हँडेड प्लेअर आपल्याला नितीन पाहायला मिळतोय. यावेळी मात्र खराब निर्णय. धावेची आवश्यकता होती का? नितीन खूप चांगल्या प्रकारे स्ट्राईक करत होते, त्यांना मात्र माघारी परतावा लागतंय. विकेट नंबर 5 डाऊन डीचे. थँक्यू डीजे. 41 धावा. 41 41 धावा. यावेळी कुटुंबाचा चेंडू शॉर्टअँपूल करण्याचा प्रयत्न. वाव, व्हॉट थ्रो. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. चेंडू होल्ड करू शकलेले नाहीये. दरम्यान मित्रांनो या एका धावेने धावफलक जातो तो 42. चांगला बूस्ट मिळाला नितीन यांच्या एका कॅमिओमुळे. 42 लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस इनिंग. रोशन आलेत नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोशनचा दरारा दहशत आपल्याला पाहायला मिळते. सुवत चेंडू येतोय. रोशनच्या रडारमध्ये न टाकण्याचा इथे इरादा प्रताप यांचा पाहायला मिळतोय. चांगला फटका रोशनच्या बॅटमधून येतो. ऑन साईडला 2 धावा या चेंडूवरती अर्जित, आणि या 2 धावांच्या मध्ये त्याने धावफलक जाईल तो यावी 44 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा. एक नो बॉल आला होता नो डाऊट. या चेंडूवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव होऊ शकते. रोशन राहू दे, नको. रोशन नॉट आउट. या
हा रोशनने धाव कंप्लीट केल्या. रोशनने 2 धावा पूर्ण केल्यात. रोशनच्या नावावरती इंडिव्हिज्युअल धावा पण जरूर लावू. परंतु दरम्यान 5 षटकांचा पहिला डाव इथे होईल समाप्त. 5 षटकांच्या पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 46 रनचा टार्गेट टू विन दिस मॅच फॉर टीम स्काय वॉकर. नरेन अँड कंपनी 46 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील अर्थातच लीग फेज मधील दोन्ही संघांचा शेवटचा सामना जर या 46 धावा बनवल्या तर निश्चितच कमीत कमी एक विजय स्काय वॉकर संघ या सीझन 4 मधून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला पांतर संघाला मात्र निश्चितच संधी असणार आहे या 46 धावा डिफेंड करत 3 पैकी 3 सामने विजयी होण्यासाठी. आणि इथे मात्र नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी बोलवणार आहोत. ट्रॅक बुलेट माफ करा वॉरियर्स विरुद्ध थंडर्स दोन्ही संघांच्या संघांना घ्या. मयांक मांगेला आणि दुसऱ्या बाजूला अक्षय वर्मा आणि मयांक मांगेला दोघांनाही विनंती असेल या टॉस साठी यायचं आपण. नेक्स्ट मॅच अक्षय वर्मा आणि मयांक मांगेला वॉरियर्स विरुद्ध थंडर्स. नेक्स्ट मॅच डीजे. थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये बॅटर येताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅच ऑफिशियल्स पंच देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला आपण करणार आहोत सुरुवात. ज्या ठिकाणी आपण बांधतोय पांथर संघाने आपलं क्षेत्ररक्षण रचलेलं पाहायला मिळत आहे. 46 धावांचा टार्गेट असेल तर या ठिकाणी टीम स्काय वॉकर संघासमोर हळूहळू. आज आमचा छोटा अंश पुन्हा एकदा सज्ज आहे आजच्या दिवसाचा देखील आनंद घेण्यासाठी. तर पांथर संघाचे सर्वच पाठीराखी देखील सज्ज असणार आहेत. कालचा खेळ अफलातून राहिला. पांथर संघ ऑन पेपर तितका स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु या संघाने प्रूव्ह केलंय ऑन फील्ड जो खेळ दाखवणार तोच स्ट्रॉंग आणि तोच वीक ठरणार आहे. त्यामुळे निश्चितच ऑन पेपर थंडर संघाचा स्क्वॉड बराचसा स्ट्रॉंग पाहायला मिळत होता, परंतु थंडर संघाची कामगिरी ही तितकी चांगली आपल्याला पाहायला कालच्या दिवसात मिळाली नाही, परंतु अजूनही संधी आहे. नेक्स्ट मॅच मध्ये थंडर संघाने जर एक 440 वोल्टचा झटका दिला वॉरियर संघाला तर निश्चितच थंडर संघ देखील सेमीफायनल गाठू शकतो. इफ्स अँड बट्स बरेचसे असणार आहेत. इक्वेशन समीकरण कॅल्क्युलेशन बरेचसे असणार आहेत. तुम्हाला त्या सगळ्यांकडेच लक्ष देऊन या स्पर्धेत प्रदर्शन करावं लागेल. पहिले षटक घेऊन येतोय ॲज युजल पांथर संघाचा स्ट्राईक बॉलर अर्थातच आपण पाहतोय मनीष अडेकर. तर फलंदाजी बागमध्ये नरेन. पहिला चेंडू नरेनच्या बॅटमधून एका फुलातून फटका येतोय शॉर्टफोल सक्सेसफुल 2 धावांसाठी. ज्या प्रकारे पोझिशन मध्ये आली लेंथ ओळखली होती त्यानंतर हा चपराक लगावली एखाद्या कानाखाली वाजवली तशा प्रकारचा फटका. यावेळी मात्र अप्रतिम फ्लाईट दिला होता, बीट केला होता, हिमंतरण दिलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येऊ शकलेला नाहीये. अधिक वेगाने खेळले, खूप लवकर खेळले यावी नरेन. आणि मनीष अडीकर एक दर्जेदार गोलंदाज आहे. यावेळी लेंथ मध्ये बदल हलकासा पाहायला मिळतो. ऑन साईडला तरी देखील खेळून काढला जातो चेंडू. 2 धावा कमीत कमी या चेंडूवरती जरूर मिळतील. ज्या प्रकारची लेंथ इथे बदलली, वेरी केली. तिन्ही चेंडूंवरती आपण पाहतोय मनीष अडेकर किती कसब आहे, त्या कॅलिबर आहे. व्हेरिएशन आपण पाहतो, कधी फ्लाईट देत असतात, कधी अधिक वेगाने आर्म डिलिव्हरी पाहायला मिळते, कधी चेंडूला फिरकी देण्यासाठीचा प्रयत्न केला जातो.
आणि तदनंतर आपण पाहत असतो की फलंदाजाची ती फिरकी घेण्याचा प्रयत्न, परंतु नरेन त्याहून अधिक मातब्बर फलंदाज अनुभवी खेळाडू आहे या मैदानाचा, चांगलाच अनुभव या सर्वच खेळाडूंच्या, प्रत्येक खेळाडूच्या कॅलिबरचा देखील अनुभव. या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 4 धावा, 3 चेंडू 4 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे, ज्याला मात्र इथे यूज करण्याचा केला जाईल प्रयत्न. यावेळी मात्र चांगला फटका येतोय, 2 धावांसाठीचा फटका. पहा यावेळी लेंथ खराब पाहायला मिळाली, हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले खूप चांगल्या प्रकारे, चेंडू लावते मात्र खेळून काढला जात आहे. ॲज युजल पहिला चेंडूचा हाफ ट्रॅकर असेल तर पुढचा चेंडू गोलंदाज नेहमीच फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न करतो, तयारीत होते नरेन यावी, परंतु अपेक्षित फटका आलेला नाहीये. बॅटच्या पट्ट्यात पूर्णतः रडारमध्ये चेंडू येऊ शकलेला नाहीये. हलकासा आपण पाहतोय इनरेजला चेंडू ब्रश झाला. मिड विकेटमध्ये एक धाव जरूर घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 रन्स स्कोर कार्ड. दुसऱ्या बाजूला यावी बॅटिंग ओपनिंग पेअरमध्ये बदल, अनिल आलेत पहिल्याच षटकात. कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, धाव दिली जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो अंकेशच्या माध्यमातून. डॉट बॉलने षटकाची होईल सांगता. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा. टॉस साठी नेक्स्ट मॅच टॉस साठी मयंक मांगेला, त्याचबरोबर विनंती असेल अक्षय बर्मा, दोन्ही संघनायकांना या टॉस साठी यायचंय. मी मगाशी देखील उल्लेख केला स्कायवॉकर संघ, मी रोहित नडगाडन यांना विनंती करेन. रोहित नडगाडन आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे, टॉस करायचा आहे. मयंक सज्ज, अक्षय बर्मा, अक्षय बर्मा देखील सज्ज असणार आहे. टॉस करतोय आपण नेक्स्ट मॅचचा. गोलंदाजी बागपती गणेश येताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकात स्कायवॉकर संघाने प्रत्येक सामन्यात सर्वेश आपल्याला पाहायला मिळाले की ओपनिंग पेअर चेंज केली आहे, मिडल ऑर्डर चेंज केले आहेत, बॅटिंगमध्ये स्टेबिलिटी नाही दिलेली आहे. कोणत्याही खेळाडूला आपली पोझिशन, आपलं काम तितकं फर्मली ते सांगू शकलेले नाही आहेत. प्रत्येक वीक चेंज बदल. यावेळी नरेन खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, ओव्हर दी कव्हर खेळला गेला फटका, एक धाव जरूर मिळते. परंतु यावेळी स्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते ती पॅन्थर संघामध्ये. त्यांची बॅटिंग लाईनअप सेट आहे, बॉलिंग लाईनअप सेट आहे. धावसंख्या धावफलकावरती 8, 8. पुन्हा एकदा अनिल गणेशच्या विरोधात अप्रतिम दर्जेदार. मित्रांनो याला म्हणतात गोलंदाजी. पुढ्यात टाकला गेला चेंडू, गुड लाईन स्पॉट पिच केला ऑफ स्टिकच्या लाईन मध्ये आणि तेथून चेंडूला वळण दिला. उजव्या त्याच्या फलंदाजाला बाहेर जाणारा चेंडू कम्प्लिटली बीट. त्या ठिकाणी फलंदाज अनिल मांगेला, आकुटपाचा चेंडू आणि त्यावरती प्रहार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कुठलीही चूक होत नाहीये. अनिल मांगेला बॅक टू द पवेलियन. गणेशने मानले आभार. पहिला विकेट डाऊन. डीजे थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय येताना आपल्याला पाहायला मिळतील. अजयसाठी ओव्हर द विकेटचा मारा. या चेंडू देखील चेंडू हवेत आहे, लॉफ्ट केला चेंडूला काव कॉर्नर झोन मध्ये. 2 धावा निश्चित पाहायला मिळतील. चांगला फटका, ओव्हर पिच चेंडू होता, फ्रंटफूट वरती कमिट झाले. त्यानंतर स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूला कुठल्याही प्रकारे खाली ठेवण्याचा इरादा नव्हता. लॉफ्ट करण्यासाठीची वेट आवश्यक होती ती मिळाली आणि विथ दी टर्न विथ दी स्पिन या 2 धावा धावफलकात ऍड. धावसंख्या धावफलकावरती 10. यावेळी बॅटच्या बॉटम एजला चेंडू ब्रश होतोय, बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल देखील होताना पाहायला मिळेल आणि 1 धाव या चेंडूवरती. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या संघाची गोलंदाजी खऱ्या अर्थाने या संघाची ताकद आहे, स्ट्रॉंग पॉइंट आहे आणि आता मात्र ती गोलंदाजी आपल्या संघासाठी काम देखील करताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात चांगलं षटक मनीष, त्यानंतर आता मात्र गणेशला आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाली नरेन येथील स्ट्रायकिंग एंडला. यावेळी चांगला फटका येतो नरेनच्या बॅटमधून, हुक केला चेंडूला 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मध्ये त्याने धाव फलक जाईल तो यावी.
13 धावा. षटक इथे होईल पूर्ण. 2 षटकांचा खेळ इथे होतोय समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ठीक आहे. थँक्यू डीजे. 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. 14 धावा. चांगली धावसंख्येची गती पाहायला मिळते. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला अजय यांचा पाहायला मिळालाय. कुठला इशारा तिकडे पंचांचा येत नाहीये आपण पाहतोय. परंतु ही धाव बॅटची कडा कुठेतरी लागली होती आपल्याला पाहायला मिळते. 22. थँक्यू सर. येस, 22च्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. 22च्या स्वरूपातील धाव धावफलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावी 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना मनीष अडेकर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी फ्लाईट दिला होता, निमंत्रण दिला होता, स्वीकारला दोन्ही हातांनी आणि चेंडूला भिरकावून दिलाय. मात्र मिळतील धावा 2. हलकासा फाईन घेण्याची आवश्यकता होती. बराचसा वाईट झाला. अर्थातच स्क्वेअर ऑफ द विकेट होताना आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑन पेक्षा अधिक दूर काउ कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्या ठिकाणी देखील काही मर्यादा आहेत मित्रांनो. त्याच ठिकाणी तुम्हाला फटके खेळावे लागतील जेणेकरून तुम्हाला षटकार चौकार मिळू शकतील. 2 धावांनी धावफलक जाईल तो यावी 16. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक्स्ट्रा बिट ऑफ बाउन्स पाहायला मिळाला. कमी गतीने टाकला गेलेला चेंडूने वळण देखील घेतलंय आणि लेग बाईटच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. 1 धाव जरूर येते. धावफलकात ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 17. लक्ष असणार आहे ते 46 धावांचं. यावेळी उलटा वाव रिस्ट आपली ज्या प्रकारे आपण पाहिलं यूज केली 22च्या स्वरूपातील ही देखील धाव कळवली जाते. थोडासा विचार करावा लागेल मित्रांनो. पॅन्थर संघ खूप चांगली गोलंदाजी होती. क्षेत्ररक्षकांना थोडीशी साथ द्यावी लागेल. आपल्या गोलंदाजांना तरच प्रेशर क्रिएट होईल आणि विकेट मिळू शकतात. अन्यथा 22 आणि लेग बाईच्या स्वरूपातील या धावा देखील आपल्याला विजयापासून दूर घेऊन जाऊ शकतात. अप्रतिम चेंडू यावेळी देखील पाहायला मिळाला. चेंडूने फिरकी घेतली परंतु पुन्हा एकदा चूक पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतो आहे. स्वाईर प्लस एक्स्ट्राज या देखील चेंडूवरती white+1 आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळतो तो 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगला चेंडू पुन्हा एकदा फिरकी घेत असताना फलंदाजाची अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मनीषने इम्प्रेस केलंय. खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय. इथे 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही. माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. एकच ओनली सिंगल डिलिव्हरी इज रिमेनिंग. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. अपेक्षित फटका येत नाहीये. ज्या प्रकारे फटका खेळायचा आहे बॅटवरती येत नाहीये. बीट वारंवार होत आहेत. पिचिंग खूप चांगल्या प्रकारची ज्या प्रकारचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. कधी आत कधी बाहेर टाकण्याचा प्रयत्न. षटक झाला इथे पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू. यानंतर आपण वळतोय नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. मयंक देखील सज्ज आहे आणि त्याच्यासोबतच आपण पाहतोय अक्षय वर्मा देखील सज्ज असते. नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आपण. रोहित यांच्या शुभ हस्ते, रोहित नटगार्डन यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. या अक्षय. नेक्स्ट मॅच वॉरियर्स अगेन्स्ट थंडर्स. इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ द टीम्स. विशेषतः थंडर संघासाठी आपलं अस्तित्व पणाला लावण्याची मॅच ही आहे. नाणेफेकीचा कौल इथे जिंकला जातोय तो थंडर संघाच्या माध्यमातून. चला सामन्याकडे वळतोय. षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय यावेळी गोलंदाज रिषभ तांडेल. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय या षटकामध्ये जरूर घेण्यात आलाय. चांगला
उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम क्षणी आपण पाहिलं बॅटचा फेस ओपन करत असताना कट केला या चेंडूला. मिळेल ती एक धाव्या चेंडूवरती. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 23 या धावसंख्येवरती. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय महत्वाचा षटक असणार आहे टीम स्काय वॉकर संघासाठी. या षटकात 1 ते 2 मोठे फटके आवश्यक असतील, अनिवार्य असतील. खेळण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. 16 चेंडूचा इशारा येतोय. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, अजयच्या रडारामध्ये चेंडू देण्याचा न देण्याचा इथे इरादा आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचीच आवश्यकता आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एका दुसऱ्या वेळी 16 चेंडू येईल जरूर, परंतु तुम्हाला तुमच्या प्लॅन्सवरती स्टिक राहावा लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्पाचा चेंडू नॉस्ट्रायकिंग एंड खतरा जरूर होता, धोका जरूर होता, परंतु यावेळी पोहोचतायत तिकडे सुरक्षितरित्या अजय. परंतु कौतुक करावं लागेल यावेळी क्षेत्ररक्षक अंकेश त्वरेने चेंडूवरती गेले. खूप चांगला पिकअप आणि तेवढाच चांगला क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. स्लोअर वन पाहायला मिळतोय. फ्लाईट दिली होती चेंडूला, मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील तैनात. दिनेशला आपण पाहतोय. एकच धाव केवळ मिळेल. आतापर्यंत षटक खूप चांगल्या प्रकारे राहिलंय. बॅटिंग पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स करतायत, परंतु अपेक्षित फटके येत नाहीये. ते टायमिंग पाहायला मिळत नाही, ती वीट पाहायला मिळत नाहीये. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक लॉंग ऑफला आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत आहे. अंकेश चेंडू खाली येत आहेत. कुठलीही चूक होणार नाहीये. विकेटचं पतन, प्रेशर प्रेशर आणि त्यानंतर मात्र विकेट. डीजे थँक्यू थँक्यू डीजे. निर्भय येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने निर्भयच्या कालच्या इनिंगची गरज पुन्हा एकदा असणार आहे. काल इम्प्रेस केलं. सेकंड मॅचमध्ये निर्भयने ज्या प्रकारची बॅटिंग केली, फिनिश केला इनिंगसाठी. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 26, 26 धावा दाफलकावरती आहेत. निर्भय जरूर आले आहेत आणि निर्भयला आता फिनिश करण्याची आवश्यकता आहे. या मॅचला फिनिशिंग टच देण्याची आवश्यकता आहे. या षटकातील 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय पूर्ण. पहिल्या चेंडूवरती निर्भयने मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पहिला चेंडू इथे जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. बिग हिट डीजे. थँक्यू डीजे. धमाका केलाय पहिल्या चेंडूवरती, आक्रमण केलंय, प्रहार केलाय, इरादा स्पष्ट केलाय. 32 धावा धावफलकावरती, 6 धावांनिशी. यावेळी फुलटॉस चेंडूला केव्हा दिशा दिली आहे, परंतु क्षेत्ररक्षक अरे बापरे. एफर्टचा प्रतिम त्या ठिकाणी आशिषचे पाहायला मिळाले. झेल सुटलाय, परंतु एफर्ट्स अप्रतिम होते. दर्जेदार एफर्ट्स पाहायला मिळाले. अंतिम क्षणी बॉडीचा बॅलन्स तितका चांगल्या प्रकारे राखू शकलेले नाहीये. षटक इथे होईल पूर्ण. 4 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 33 धावा, 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही विजयासाठी जी आवश्यक धावसंख्या असणार आहे ती 13 धावा. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता. 13 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम लास्ट ओव्हर, लास्ट 6 डिलिव्हरीज. ठीक आहे. थँक्यू डीजी. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका या सामन्यामध्ये निश्चितच स्काय वॉकर संघाला कम्प्लिटली कमबॅक करून देऊ शकतो. कमबॅक तर झाला ऍक्च्युली. मागील षटकारानंतर आपण पाहतोय निर्भयने ज्या प्रकारे उत्साह भरलाय, या रन चेस मध्ये काहीशी रंजकता निर्माण केली. रोशन येत आहेत. पहिला चेंडू आकुटपदा चेंडू पाहायला मिळतोय. 2 धावा चेंडू ते निश्चितपणाने मिळतील.
आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 35 या धावसंख्येवरती. अजूनही 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू जागे शिल्लक. जी नॅचरल लेंथ आपल्याला पाहायला मिळते रोशनची ती काहीशी शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि तिथून चेंडूला कट करत असतात. पण दुसऱ्या बाजूला जर नॅचरल स्ट्रेंथ पाहायची झाली निर्भयची जी जागेवर फटके खेळण्याची, यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो निर्भयच्या बॅटमधून आणि या चेंडूवरती मिळतील धावा 2. प्रयत्न समोरच्या दिशेने जरूर झाला होता खेळण्याचा प्रयत्न, यावेळी 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो 37 या धावसंख्येवरती. 9 धावांची अजूनही आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. 4 चेंडू 9 धावा. या दुहेरी धावांच्या फटक्याने देखील बराचसा नजीक जाऊ शकतो तो स्काय वॉकर हा संघ आणि या ठिकाणाहून एखादा मोठा फटका या सामन्याचा रिझल्ट मात्र स्काय वॉकर संघाच्या बाजूने जवळजवळ झुकवला जाऊ शकतो. परंतु पाहूया रोशन विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये निर्भय. पुन्हा दाखवू टपाचा चेंडू यावी बॅटच्या आउटर एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. या चेंडूवरती मिळतायत ती धाव केवळ एक आणि आता मात्र थोडासा सुखाचा निश्वास इथे सोडताना आपल्याला रोशन पाहायला मिळेल. स्ट्राईक चेंज झाली आहे परंतु दुसरा एंडला मित्रांनो पाहायला मिळतोय नरेन. असे अनेक सामने या मैदानातले आपल्याला पाहायला मिळाले आहेत जे नरेनने एक हाती फिनिश केले आहेत, संपवले आहेत, आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. सीझन 2 मला आजही आठवतंय नरेन ज्या संघामध्ये होतोय येलो जर्सी घालत असताना ज्या प्रकारचा धुमाकूळ नरेनने घातला होता त्या सीझन मध्ये. एक हाती सामना विजयी करण्याची कॅलिबर आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 38. अप्रतिम चेंडू यावी मायाला मिळतोय आणि इथे काय घडतंय, धाव घेण्यास नकार दिलाय नॉर्थसंघ एंडला. इथे मात्र विकेटची संधी निर्मय होतील बाद. विकेटचं पतन टीजे विकेट नंबर 3. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा 2 चेंडू आवश्यक असणार आहेत विजयासाठी सध्याच्या घडीला. रोशन विरुद्ध नरेन. या चेंडूवरती बिगिट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. गणेश कुठलीही चूक नाही. यावेळी मात्र रोशनने क्लिअर केलाय नरेनला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक. बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या आत 8 धावांची इथे असेल आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी अंडर प्रेशर. मी मगाशी म्हटलं होतं अंडर प्रेशर हा संघ अजून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. तिन्हीच्या तिन्ही सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला आपल्याला पांतर पाहायला मिळतोय 3 सामने 3 विजय घेत सेमीफायनल मध्ये दिमाखात प्रवेश, तर दुसऱ्या बाजूला 3 सामने आणि 3 पराभव आपल्याला पाहायला मिळतात. स्काय वॉकर संघ हा सीझन हे पर्व काहीसं विसरण्यासारखं राहील परंतु पुढच्या पर्वासाठी आपल्याला असतील अनेक अनेक शुभेच्छा. मनपूर्वक अभिनंदन टीम पॅन्थर्स. तर निर्णय कळवायचा आहे टीम थंडर्स आपला. थंडर संघाने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय तर तयारीत राहा. टीम थंडर संघ मैदानात जा, फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या बाजूला वॉरियर बँक मांगेल अँड कंपनी आपली ओपनिंग पेअर तयारीत ठेवा. आपली ओपनिंग पेअर तयारीत ठेवायची. एस डीजे.
थँक्यू डीजे. मित्रांनो SCLFच्या माध्यमातून आपण हायलाइट्स पाहू शकतो ऑनलाईन या सामन्याचे. निश्चितच आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल पांथर संघाच्या माध्यमातून. या संघाचं खऱ्या अर्थाने यशाचं गमक राहिलंय. या संघातील प्रत्येक खेळाडूला जो रोल दिलाय त्या प्रत्येक खेळाडूने आपापला छोटा छोटा रोल हा अगदी करेक्टली निभावलाय आणि एक टीम कॉम्बिनेशन टीम गेमच्या माध्यमातून हा संघ उभारताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या मॅच मध्ये हिरो ठरताना आपल्याला पाहायला मिळाला तो निश्चितच आशिष. सेकंड मॅच मध्ये जर पास झाला तर निश्चितच हिरो ठरताना आपल्याला पाहायला मिळाला तो त्या ठिकाणी दिनेश असेल, ऋषभ असेल, अतुल असेल. आणि नंतर तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय नितीनची फिनिशिंग इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. नितीन मंगेला ज्यांच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 11 धावा खेळल्या गेल्या आहेत. अतुलने देखील 9 चेंडू 10 धावा खेळल्या गेल्या. परंतु निश्चितच तो कॅमिओ असेल अंतिम क्षणामध्ये शेवटचं अंडर प्रेशर षटक हाताळण्याचं काम रोशन झा वरती आपल्याला पाहायला मिळालं आणि रोशनने देखील आपली कामगिरी चोख पाडली. गणेश बिराजदारचा कौतुक करावा लागेल, ऋषभ तांडेलचा कौतुक करावा लागेल, मनीष अडेकरची गोलंदाजी इम्प्रेसिव्ह राहिली आहे. मॅच समोर आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते या मॅचचा खऱ्या अर्थाने प्लेअर ऑफ द मॅच मित्रांनो काढणं बरंच कठीण आहे. चांगले परफॉर्मन्स आपल्याला या संघाकडून बऱ्याच जणांकडून पाहायला मिळालेत. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल, प्लेअर ऑफ द मॅच कोण असेल हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. मी राजू नडकर यांना विनंती करेन, या 7 स्टार डिजिटलचे राजू नडकर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय ज्याच्या माध्यमातून या सामन्यात एक कॅमिओ खेळला गेला आणि विनिंग पोझिशन मध्ये जवळजवळ आपल्या संघाला आणायचं काम केलं. ती विनिंग टोटल स्कोर कार्डवरती लगावली गेली. तो नितीन ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. नितीन मंगेला प्लेअर ऑफ द मॅच. या राजू सरांच्या शुभ हस्ते आपण यावेळी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच राजन अंकल त्यांच्या शुभ हस्ते आपण नितीनला देतोय मॅन ऑफ द मॅच. बघा एक षटकार एक चौकार नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 धावांची ती इनिंग खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण राहिली. मैदानात लगेच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. एका बाजूला थंडर्स मस्ट विन सिच्युएशन, दुसऱ्या बाजूला वॉरियर्स साधारण सेम सिच्युएशन. दोन्ही संघांमधील